मुंबई गोवा महामार्गालगत चितोळेवाडी परिसरात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या अंबी जाधव यांच्या खून प्रकरणाचा पेण पोलिसांनी अवघ्या 24 तासात उलगडा केलाय। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। 8 जून रोजी अंबी जाधव यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यानंतर पेण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली। घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलच्या तांत्रिक तपासातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले। त्यानंतर पोलिसांनी मुंगोशी येथील क्रशरवर काम करणारे राम अवतार उर्फ शेरा केवत आणि सुनील विश्वकर्मा यांना ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली। तपासात अंबी जाधव यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले। दोन्ही आरोपी हे मूळचे मध्य प्रदेशातील असून सध्या मुंगोशी परिसरात मजुरीचं काम करत होते। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। पेण पोलिसांच्या या जलद कारवाईचे एक सर्वत्र कौतुक होत आहे। सदर गुन्ह्याचा तपास आपण हा गुन्हा घडल्यानंतर 24 तासाचा हा तपास केलेला आहे। याच्यामध्ये सदर घटना आपल्याला 8 तारखेला 10 ते 11 दरम्यान आपल्याला कळाली आणि सदर घटना कळाल्यानंतर सदर पोलीस स्टेशनचा स्टाफ व अधिकारी व आम्ही स्वतः तिथे घटनास्थळी गेलो आणि घटनास्थळाची पाहणी वगैरे केल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह आपल्याला तिथे समोर दिसून आल्यानंतर आपण घटनेचे चक्र फिरवले। माननीय वरिष्ठ आचल दलाल मॅडम तसेच अभिजित शिवतरे साहेब यांना सर्व गोष्टीची कल्पना दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तपास यंत्रणा सुरू केली। पेण पोलीस स्टेशनचे डीपी पथक व अधिकारी वगैरे सर्व आपण तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीद्वारे आपण हे घटना घडल्यापासून एफआयआर दाखल झाल्यापासून 24 तासात आपण हे आरोपी अटक केलेले आहेत। गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी लक्षात येते की सदरचे आरोपी व ही मयत महिला यांची पेणमध्ये भेट झाली। भेट झाल्यानंतर हे आरोपी ह्या महिलेला घेऊन येरवाडीच्या डोंगरावरती गेलेले निष्पन्न झाले आणि तिथे त्यांच्या आपापसात बाचबाचीमध्ये तिचा खून झाल्यास समजते माहिती। हे प्रॉपर MP मधले आहेत, सताना जिल्हा राज्य मध्य प्रदेश इथले आहेत।